दैविभेश गुणमयी मम माया दुरत्तया मामे वय प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. आणि महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होई जे हे आया कैसे निये. जिये ब्रह्मचळाचा आघाडा पहिली या संकल्प जळाचा उघडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 7 आणि 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14. या 14व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, दैविभेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वय प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. अर्थात भगवंत म्हणतात, ही जी त्रिगुणात्मक माया आहे, ही जी गुणात्मक माया आहे, ही माया तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण जे मला शरण येतात त्यांना ती अत्यंत सोपी आहे. बरं का? आपण ज्या मायेमध्ये कार्य करतोय की नाही, ही गुणात्मक माया आहे की नाही, ही माया दुस्तर आहे, तरुण जाण्यास कठीण आहे. किती कठीण आहे? हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना सुद्धा पोहता आलं नाही. बरं का? हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना सुद्धा पार करता आली नाही, पलीकडे जाता आलं नाही. बुडालेमध्ये आपण कोण आहे? साधा उपाय सांगितलाय, फक्त भगवंत म्हणतात मला शरण ये. मला शरण आला ना की तुला ही माया सहज तरुण जाता येईल. सहज. कठीण आहे ती. श्लोकावर अर्थपूजा बांधण्या आधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या काजळ विहीर गावातील हे पितांबरे परिवार आणि या पितांबरे परिवाराचे दादा कैलासवासी रवींद्र शंकर पितांबरे दादा मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांचं दुःखद निधन झालं. दुःखद निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खर तर हे पितांबरे परिवार अर्थात आमचे संतोष दादा असतील, रमेश दादा असतील आणि त्यांचे हे लहान भाऊ रवींद्र दादा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुखामध्ये किंवा दुःखामध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा जर कोणी असेल तर त्याला भाऊ म्हणतात. भावाचा उलटा शब्द जर आपण लिहिला तर उभा. बरं का? खंबीरपणे उभा राहणारा. कदाचित काही वादविवाद झाला तर भांडतील सुद्धा, पण वेळेला एकत्र येतील. कधीतरी मनाविरुद्ध एखाद्या मोठ्या भावाच्या विरुद्ध झालं किंवा बारक्या भावाच्या मनाविरुद्ध जर काही झालं ना तर एकमेकाला बोलतील सुद्धा, पण ज्या वेळेला वेळ येईल ना त्यावेळेला भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं सामर्थ्य त्या भावाकडे असतं. प्रत्येक भावाच्या आयुष्यामध्ये मोठ्या भावाने राहावं आणि लहान भावाने आम्हाला सोडून जावं याच्यापेक्षा दुसरं दुःख कुठलं असणार आहे. बरं का? त्याचप्रमाणे हे पितांबरे परिवार, रवींद्र दादांची मुलं जर पाहायला गेलं तर अतिशय लहान लहान, म्हणजे अजून त्यांना संसार काय, प्रपंच काय, जग काय काही कळत नाही. मोठी ताई आपली 11वीला आहे, प्रणाली, प्रांजल आणि भाविका. बरं का? पितृक्षेत्र हरपल्याचं काय दुःख होत आहे त्याची जाणीव फक्त त्यांनाच असेल. आम्हाला फक्त बोलता येत आहे. हे दुःख सहन करण्यासाठी भगवंत आपल्याला सामर्थ्य देऊ. बोलणं सोपं आहे दादा, पण ज्याच्या डोक्यावरचं पितृक्षेत्र हरपलं ना त्याला काय दुःख होतंय ते त्याचं त्यालाच माहिती. आणि सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर माझ्या ताईसाहेब अर्थात मोनिकाताई, दादांच्या धर्मपत्नी, सगळ्यात मोठं दुःख क्षणोक्षणी त्यांच्या आठवणीत राहील त्यांना. दादांनी वयाच्या 46व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर ह्या मृत्यूचा काळ नाहीये, तर आपल्या मुलांवर संस्कार करण्याचा काळ आहे. हा वेळ मृत्यूचा नाही, आपल्या मुलांना सांभाळण्याची वेळ आहे. हा मृत्यूची वेळ नाही, ही आपल्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची वेळ आहे. पण दैवजात दुःखे भरले दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ऋणानुबंधाने आपण एकत्र आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने आमच्या रवींद्र दादाने या ठिकाणी कार्य करत असताना
जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं केलं, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागले ते. काही माणसं आम्हाला आमच्या डोळ्यासमोर अशी पाहायला मिळतात की त्यांना खूप मोठा होऊ शकतंय, मोठा होता येऊ शकतंय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असते. अशा प्रकारे त्यांचं सगळे काही धावपळ असते, अशा प्रकारे त्यांची ओळख असते. पण काही माणसं अशी काही असतात की आपल्या ओळखीचा, आपल्या सामर्थ्याचा, आपल्या बळाचा वापर स्वतःसाठी न करता इतरांसाठी अधिक करून करत असतात. आपण मोठं होता होता आपण जरी लहान राहिलो तरी चालेल, पण आपले मित्र पुढे गेले पाहिजेत, आपले मित्र मोठे झाले पाहिजेत, आपले जवळचे जे कोणी आहेत ते मोठे झाले पाहिजेत. ह्याच विचाराचे आमचे रवींद्र दादा खऱ्या अर्थाने स्वतःसाठी कमी जगले, स्वतःसाठी काही केलं नाही, पण इतरांसाठी बरंच काही करून गेले, इतरांसाठी बरंच काही करून गेले. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. श्लोकातून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. दैविवेश गुणमयी मम माया दुरत्तया मामे वै प्रपद्यन्ते माया मिता तरंती ते. तिचं नावच आहे माया. एकदा मनुष्य त्या जाळामध्ये अडकला ना की कितीही जरी प्रयत्न केला तरी लवकर सुटत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात नको नको. एकदाच नाही बोलले जगद्गुरु तुकोबा नको नको. बरं का, एखादं काम जर करायचं नसेल, एखाद्या ठिकाणी जर जायचं नसेल तर आई त्या मुलाला बोलते नको जाऊस. पण जायचंच नसेल तर नको नको जाऊस, डबल शब्द वापरते. एखादं काम जर करायचं नसेल तर आई म्हणते त्या मुलाला नको करूस, पण करायचंच नसेल नको नको, नाहीच, नकोच. तसं जगद्गुरु तुकोबा आम्हाला डबल म्हणतात नको 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 म्हटल्यानंतर नकोच. पण आम्ही कसे गुंततोय ते आमचं आम्हालाच कळत नाही. मायेच्या जाळामध्ये कसा गुंततोय बघा ना, हळूहळू हळूहळू. हे लहान मुलांना काही कळत नाही ना, जोपर्यंत कसं जीवन जगतात बघा ते एकदम जबरदस्त. सुख नाही, दुःख नाही, मान नाही, अपमान नाही, जय नाही, पराजय नाही, काहीच नाही. बरं का, वडील ज्यांच्याशी भांडले असतील ना त्यांच्या घरी जाऊन जेवतात ते. आणि मग यांना कळल्यानंतर ते बोलतात तुला समजत नाही का, त्यांच्या घरी जायचं नाही ना आपण. नाही समजत त्याला ते. तसं जीवन माणसाला जगता आलं पाहिजे. पण नाही ना, जसा जाणता होतोय ना, जसा मोठा होतोय ना, तसं त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विचार आले जातात. मायेचं जाळं निर्माण करतोय. बरं का, आणि स्वतःच त्या मायेच्या जाळामध्ये बद्ध अवस्थेमध्ये बांधला जातोय. तो माणसाला कोणी बांधत नाही, माणूस स्वतःला बांधून घेतोय. बरं का, आपण जे मायेच्या जाळात अडकलोय की नाही, आपण जे मायेच्या जाळामध्ये सापडलोय की नाही, हे कोणी सापडवलं नाही आपल्याला, कोणी बांधलं नाही. आपण स्वतः बद्ध अवस्थेत गेलेलो आहोत, आपण स्वतः बांधलेलो आहोत. आता स्वतः जर आपण बांधलेलो आहोत तर मग मोकळं होण्यासाठी सुद्धा आपणच प्रयत्न केला पाहिजे ना. बरं का, संसाराचा पसारा कोणी वाढवला? लोक वाढवायला आली का आपणच वाढवला? बरं, किती वाढवावा माणसाने तो पसारा, किती वाढवावा? मरेपर्यंत देह थकला तरी माणसाचा संसार पूर्ण होत नाही. हातपाय थकले, हातपाय चळचळ चळचळ कापायला लागले तरी माणसाचा संसार पूर्ण होत नाही. आयुष्यभर त्याच्यासाठीच मनुष्य सगळे काय करत आलेला आहे. एवढे चटके हाताला सोसतोय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. एवढे चटके मनुष्य सोसतोय, एवढे प्रसंग माणसावर येतात, एवढी संकट माणसावर येतात, पण तरी सुद्धा सुटतंय का त्याला? कधीतरी एखाद्या दिवशी वैराग्य येतंय त्याला, एखाद्या दिवशी काही मनाविरुद्ध झालं ना त्याच्या, की मग तो बोलतोय नाही आता बस झाला संसार. आता असं वाटतंय कुठेतरी जाऊन नामचिंतन करावं, देवदेव करावं असं वाटतंय. कुठपर्यंत? जोपर्यंत तो राग मनात आहे तोपर्यंत, काही काळ काही वेळ. एकदा ती वेळ निघून गेली आणि मनासारखं झालं की परत तेच प्रेम त्याच पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण होत आहे, आणि तेवढाच तो परत गुंतला जातोय, तेवढाच परत गुंतला जातोय. आम्हाला या मायेच्या जाळामध्ये, आम्हाला या संसाराच्या जाळामध्ये, आम्हाला या संसार रूपी मायेमध्ये, या त्रिगुणात्मक मायेमध्ये आम्हाला कोणीही गुंतवायला आलेलं नाही. आम्ही स्वतःहून गुंतलेलो आहे. आणि स्वतःहून जर गुंतलेलो आहोत तर आम्हाला कोणी सोडवायला येईल याची वाट पाहता कामा नये.
आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावे. आम्हाला स्वतः श्रवण करावं लागणार आहे, आम्हाला स्वतःला ऐकावं लागणार आहे, आम्हाला स्वतःला ते प्रयत्न करावे लागणार आहेत. मुलगा आजारी झाला, गोळ्या खायचा कंटाळा आहे त्याला, म्हणून आईने गोळ्या खाऊन मुलाला फरक पडणार नाही. किती जीव असू द्या ना, तिला प्रामाणिकपणे वाटतंय माझा मुलगा चांगला झाला पाहिजे, माझा मुलगा या आजारातून मुक्त झाला पाहिजे, बरा झाला पाहिजे, प्रामाणिकपणे वाटतंय. पण मुलगा जर गोळ्या खात नसेल तर अशा वेळी किती जरी आईचा जीव असेल आणि कितीही जरी मायेने आईने स्वतः गोळ्या खाल्ल्या तरी मुलाला फरक पडणार नाही ना. कळवळा येतो, माझा मुलगा अमुक अमुक कर्म करतोय, अमुक अमुक कार्य करतोय, असं असं वागतोय जगतोय, असं नाही वागायला पाहिजे, असं नाही जगायला पाहिजे, असं आई वडिलांना प्रामाणिकपणे वाटत असतंय. पण त्याला मुक्त करण्यासाठी आई वडिलांनी प्रयत्न करण्यापेक्षा त्याने स्वतः प्रयत्न केला पाहिजे. ज्या दिवशी तो स्वतः प्रयत्न करेल त्या दिवशी त्या व्यसनापासून त्या विचारापासून तो मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्हाला काय करायचंय, स्वतः प्रयत्न करायचा आहे. आपुली आपण करा सोडवना. एखादी वाईट विचार आमच्याकडे कोणी आणत नाही, ते सहज आले जातात. एखाद्या व्यसनाधीन आम्ही होतोय ना, सहज आमचं आम्ही होतोय. 10-10, 12-12 वर्षे तंबाखू खाणारी पोरं बापाला माहिती नसतात, बरं का. ज्या दिवशी बापाचे हात कुठेतरी माखले जातात ना चिखलामध्ये, त्या दिवशी बाप बोलतो ही डबी काढ माझी खिशातली आणि जरा मला मळून दे, चोळून दे. तेव्हा बोलतो तुमची डबी तुमच्याकडेच राहू द्या, तुम्हाला वाटलं माझ्याकडे नाही का. बरं, बापाला आयुष्यात जशी मळता आली ना तशी तो मळून देतोय. तेव्हा बाप बोलतो एवढी प्रॅक्टिस तुला. 6 वर्षापासून बोलतो करतोय, तुम्हाला माहित नाही. वाईट कर्म आपली आपण निर्माण केलेली आहेत, आपण स्वतःहून गुंतलेलो आहेत, आपल्याला कोणी गुंतवलं नाही. जर आपण स्वतः बद्ध झालेलो आहोत, जर आम्ही मायेच्या जाळामध्ये जर स्वतः अडकलेलो आहोत, तर आम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मुक्त होण्यासाठी स्वतः प्रयत्न केला. आम्ही प्रपंचामध्ये बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेमध्ये बांधलेलो आहोत, आम्ही अज्ञानामध्ये बांधलेलो आहोत, आम्ही भ्रमामध्ये बांधलेलो आहोत. बद्ध अवस्था निर्माण झालेली आम्हाला. आणि या बद्ध अवस्थेमध्ये माऊली परिस्थिती अशी आहे की माणूस स्वतः काय करतोय ना ते त्यालाच कळत नाही. बरं, कधीतरी दुसऱ्याने दाखवायचा जर प्रयत्न केला, दुसऱ्याने जर सांगायचा प्रयत्न केला तर कबूल करत नाही ना, तो मान्य करत नाही ना की मी अमुक अमुक आहे म्हणून. चोराला चोर म्हणा तुम्ही, राग आला पाहिजे त्याला, लगेच राग येणार त्याला. तो मान्य करत नाही की मी चोऱ्या करतोय म्हणून मला लोक चोर म्हणतायत. एखाद्या पिणाऱ्याला तुम्ही दारुड्या म्हणा, लगेच राग येतोय त्याला, पण तो मान्य करत नाही की मी ती कर्म करतोय म्हणून मला लोक तसे बोलतायत. आता येता मी एका पेट्रोल पंपावर गेलो, बरं का. पहिले माझे डोळे साफ करू दे. पेट्रोल पंपावर मी गेलो, सकाळची वेळ असल्यामुळे जो पेट्रोल टाकणार होता त्याने काही आंघोळ केली नसेल, बरं का. त्याच्या डोळ्याला घाण आली होती. माझ्या पुढे रांग होती, बरीच लाईन होती, बरीच जण ती घाण पाहून गेले. कारण प्रत्येक जण आधी कोणाकडे पाहतोय, पेट्रोलच्या पाईपाकडे, नंतर पहिले जो टाकणार आहे त्याच्याकडे पाहतोय. साहजिकच आहे, कारण सांगायचं त्यालाही ना किती टाकते. एक माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपल्या समोर आपल्या पुढे 10-15 जण होते, त्यांनीही बघितलं पण त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी न सांगितल्यामुळे आपल्याला ही घाण दिसते. आपल्या मागे अजून 50 जण येणार आहेत, तेही पाहणार आहेत. आपलं पाहून झालंय ना, मग सांगून टाकू ना त्याला, बरं का. ज्याच्या डोळ्याला घाण येते ना त्याला स्वतःला कळत नाही, दुसऱ्याने सांगावी लागते. तुझ्या डोळ्याला घाण आहे, सांगितलं त्याला, दादा जरा डोळे पुस, थोडा रुमाल काढ आणि व्यवस्थित स्वच्छ कर, बरं का. पण ज्याला सांगितलं ना त्याने मान्य केलं पाहिजे की खरं आहे, तुम्ही बोलताय ते खरं आहे. त्याने रागावलं नाही पाहिजे, त्याने उलट सुलट काही बोलता कामा नाही. आहे ना हे मी टाकलं पाहिजे, त्याचा मी त्याग केला पाहिजे. नाक साफ केल्यानंतर काही वेळेला नाकातलं मेकड एखाद्या साईडला चिटकलेलं असतंय, ज्याच्या चिटकलेलं असतंय त्याला माहित नाही, बरं का. आता मागे मी एका ठिकाणी गेलो, त्या वेळेला ती मावशी बिचारी, ती काकी होती, ती सर्दी झाली होती बिचारी, बरं का. आल्यानंतर तिला आनंद वाटला, या बसा. पण ती सर्दी झाल्यामुळे ती बाहेर जाऊन ते नाक तिने स्वच्छ केलं, माझ्या समोर हात धुतले तिने, आणि मग
येऊन मला ती पाणी द्यायला लागली. पण झालं काय माहितीये का, नाक स्वच्छ केल्यानंतर ते नाकातलं एक मेकड आहे ना, ते बाजूला लागलं होतं. आता अशा अवस्थे बघितल्यानंतर कोणीही असू द्या ना, कोणीही असू द्या ना, तुम्ही काय आणि मी काय, बरं का, ज्या माणसाच्या नाकाला ते लागलेलं आहे त्याला कळत नाही, ते दुसऱ्याने दाखवून द्यावं लागतंय, सांगावं लागतंय हे असं असं आहे, हे जरा काढ, पुसून काढ. पण सांगितल्यानंतर त्याने मान्य केलं पाहिजे की नाही तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. हे मेकडाचा ना डोळ्याच्या घाणीचा विषय नाही येतो दादा. आम्ही बांधलेलो आहोत, आम्ही बद्ध अवस्थेत आहोत, आम्हाला दाखवून देतात संत, अरे तू मायेने बांधलेला आहेस, पण मान्य केलं पाहिजे ना. तू अभिमानाने बांधलेला आहेस, पण त्याच अभिमानाने जर तो उलट बोलत असेल तर सुटेल का, हा मोकळा होईल का सांगा? नाही होणार ना. महत्वाचा विषय म्हणजे आम्हाला जर या मायेच्या जाळातून मोकळं व्हायचंय, बद्ध अवस्थेतून जर मोकळं व्हायचंय, मुक्त व्हायचंय, तर सर्वप्रथम आम्ही आमचे जे काही वाईट गुण आहेत ते मान्य केले पाहिजे. स्वतःला स्वतःकडे तरी कमीत कमी मान्य करा की नाही हे विचार आपल्याला शोभत नाहीत, हे विचार आपल्याकडे नको आहे. आणि ज्या दिवशी आमच्याच कर्माचा, आमच्याच विचारांचा आम्हाला पश्चाताप होईल ना, त्या दिवशी त्याच वेळेला आम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या कलियुगामध्ये परिवर्तनासाठी सगळ्यात मोठा आणि सगळ्यात विशेष, सगळ्यात महत्वाचा पर्याय जर असेल तर तुम्ही केलेल्या कर्माचा तुम्ही पश्चाताप करा. जोपर्यंत पश्चाताप होत नाही तोपर्यंत उपरती निर्माण होणार नाही ना. अनुताप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपरती निर्माण होणार नाही, आणि जोपर्यंत उपरती निर्माण होणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही, परिवर्तन होणार नाही. एखादा मित्र उद्ध्वस्त होतोय हे आम्ही पाहून सुद्धा त्याच्याच बाजूला आम्ही बसतोय, बरं का. काही माणसांना खेळता येत नाही पत्ता, पण माग बसायची जाम आवड, माग बसायला खूप आवड त्यांची. म्हणजे ते खेळणारे जेवढे गुंतत नाही तेवढे मागचे त्याच्यात गुंततात. एक वेळ खेळणारे तरी जेवून येतील, पण मागचे त्यांना जेवायची पण शुद्ध नसते. दादा तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय ना, कुठे बसताय ना, याच्यावर तुमची किंमत ठरली जाते. कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला खा गया दो दो लात. या आयुष्याची किंमत ज्याला कळली नाही ना, भगवंताने दिलेला हा नरदे आहे, या नरद्याची किंमत ज्याला कळली नाही ना, तो अशा प्रकारे वागतो, अशा प्रकारे जगतो. कोणाच्याही जोडीला बसणं, कोणाच्याही जोडीला उठणं, आपण काय करावं हेच त्याला कळत नाही. आमचा जन्म झालेला आहे, मनुष्य देह म्हणून आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलंय भगवंताने. उभ्या करण्याचा निर्माण केलेला विशेष बुद्धी दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे, चारही वाचा आम्हाला दिलेली आहेत, परा पंचंती मध्यम आणि वैखरी, चारही वाचा आम्हाला दिलेले आहेत. पण कधीतरी आम्ही याचा निवांत बसून विचार करावा ना, की अशा प्रकारचा देह आम्हाला भगवंताने का दिलेला आहे, कशासाठी दिलेला असावा, आमचं आद्य कर्तव्य काय आहे, आम्ही काय केलं पाहिजे याचा विचार आम्ही करायला हवा ना. जन्म झालेला आहे, जसा संघ होतो तसा जगतो, वागतो, बरं का. जे मित्र मिळाले, जो संगत, जी संगत झाली त्याप्रमाणे राहतो, वागतो, जगतो, आणि एक दिवस आला की या जगाचा निरोप घेतो. सांगा ना, त्याच्या जगण्या वागण्याला किंमत काय आहे, काय किंमत आहे? आयुष्याची किंमत आम्हाला कळू नये. एखादा इंद्रिय जर आमचा निकामी झाला तर कदाचित आमच्याकडे पैसा असेल तर तो इंद्रिय आम्ही जोडू शकतो ना, पण तो इंद्रिय जोडल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेल याची गॅरंटी नाहीये, मिळेल याची गॅरंटी नाहीये. भगवंताने जे आयुष्य आम्हाला दिलेलं आहे ना, हे अमूल्य किमतीचं आहे, त्याची कोणीही किंमत करू शकत नाही. कोण किंमत करेल? नाही करू शकत. आयुष्य हे रत्नपेटी माझी, भजन रत्ने गोमटी, ईश्वरी यार पुनिया लुटी आनंदाची करावी. आयुष्य हीच रत्नपेटी आहे माझी, भजन रत्ने गोमटी, आम्ही काय करावं, ईश्वरी यार पुनिया लुटी आनंदाची करावी. त्या आयुष्याचा मोजमाप आम्हाला नाहीये. जी वेळ आमची गेली ती कशी गेली, एवढं आयुष्य माझं जे गेलं ते कसं गेलं.
ज्या वेळेला माणसाला जाणीव होते ना की मला 40व्या वर्षी आज परमार्थ भेटलेला आहे, संत चरण भेटलेला आहे, संत संघ भेटलेला आहे, मी 40 वर्षापर्यंत काय केलं, कमीत कमी याचा विचार माणसाने करावा आणि जे केलं त्याचा पश्चाताप झाला पाहिजे माणसाच्या अंतःकरणामध्ये. ज्या दिवशी पश्चाताप होईल ना त्याचं पुढचं जगणं सुंदर असेल, त्याचं पुढचं जगणं अतिशय चांगलं असेल, परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. पण विचार केला पाहिजे ना. आमच्या आयुष्याचा विचार आम्ही करत नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. आमचे वाढदिवस साजरे करत असताना आम्ही एक मनामध्ये विचार केला पाहिजे, वाढदिवस आहे का घट दिवस आहे. आज एप्रिल मध्ये मला 44 वर्ष पूर्ण होत आहेत. जर समजा मी एप्रिल मध्ये 44वा वाढदिवस जर साजरा केला तर ऐका ना, 44 वर्ष वाढली की घटली माझ्या आयुष्याची. या वाढदिवसानंतर 44 महिने नाही, 44 दिवस नाही, 44 मिनिटं पण माझी असतील सांगू शकत नाही. मागे एक ठिकाणी ऐकलं मी, वाढदिवस झाला आणि त्याच दिवशी मंडळी निघून गेली आणि त्या मंडळींना सगळ्यांना फोन केला की ज्याच्या वाढदिवसाला आले होते ना, आता त्याच्या अंतिम संस्कारासाठी या. तुम्ही वाढदिवस साजरा करू नका असं नाही, अरे केला पाहिजे ना. आता प्राणी पक्षी काय करणार आहेत का, आपल्यालाच आहे, आपण केलं पाहिजे. जीवनाचा आनंद घ्या ना तुम्ही. पण कमीत कमी तो साजरा करत असताना एवढा तर विचार करा की आज माझा 44वा जर वाढदिवस आहे तर, 43वा जर वाढदिवस आहे तर, या 43 वर्षामध्ये मी काय दिवे लावले, काय केलं, याचा अभ्यास करायला नको. बांधलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याला कळत नाही मी काय करतोय ते. त्याला दाखवून द्यावं लागतंय, त्याला सांगावं लागतं. आणि म्हणून त्यासाठी संतांचं वाङ्मयाची गरज आहे. त्यासाठी जगद्गुरु तुकोबांची गाथा वाचली पाहिजे, माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आम्ही वाचली पाहिजे. आम्ही काय अवस्थेत आहोत, कसे कसे बांधलेलो होतो आम्ही. आता बद्ध अवस्थेत असताना जर आम्ही कितीही परमार्थ करण्याचा प्रयत्न केला, बाबा मुक्त होऊ का आपण. बद्ध अवस्थेत असताना किती जरी हातपाय हलवले तरी ते तिथेच ना. संध्याकाळची वेळ होती, रात्र होत असताना, आपल्या भाषेत काय होतात, चाचिड्डा पडताना, असंच ना बाबा, तशी वेळ होती मावशी, बरं का, बरोबर ना, काय चाचिड्डा पडताना तशी वेळ होती ती. आणि 4-5 जणांना नदीच्या पलीकडे जायचं होतं, बरं का. आता रात्र होते म्हणून तो नावाडी, तो होडीवाला बिचारा घरी गेलेला. 4-5 जणांनी विचार केला, होडी तर आहे ना, तो माणूस आहे, तो जर होडी हाकतोय तर आपण नाही हाकू शकत का. आपण पण चालवू शकतो ना, आपण पण वल्ले देऊ शकतो ना. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला अर्जंट आहे जायचं, खूप महत्वाचं आहे, त्यामुळे गेलंच पाहिजे, बसलंच पाहिजे. चौघे पण बसले ते चौघे पण. हे दोघे जण वल्ले मारतात, ते थकले का ते दोघे जण वल्ले मारतात. बराच वेळ झाला, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, बराच वेळ झाला. विचार करायला लागले, फार फार अर्ध्या तासामध्ये, फार फार 1 तासामध्ये किनारा लागतोय, अजून का किनारा येत नाही, अजून का किनारा येत नाही. पहाटेची वेळ झाली, थोडस असं उजाडल्यानंतर त्यांना दिसलं किनारा तर अजून खूप लांब आहे, खूप लांब आहे, अजून तेवढाच अंतर जवळजवळ दिसतोय. असाच विचार करत असताना मागे त्याच होडीच्या बाजूला तो होडीवाला उभा राहिला आणि विचारतोय, दादा कुठे जायचंय तुम्हाला. मागे बघितलं तर आपण जिथे आहेत तिथेच आहेत, रात्री जिथे बसलो ना तिथेच आहेत. होडीवाला दादा किनाऱ्यावरून आपल्याला आवाज देतो, तो किनारा आणि तिथूनच रात्री आपण बसलो ह्याच होडीमध्ये, तिथेच. विचारलं, दादा तू पण माणूस आहेस, आम्हीही माणसंच आहोत, तू जर वल्ले दिले तर होडी पुढे सरकते, 1 तासामध्ये पलीकडे जाऊन आम्हाला सोडते. आज आम्ही रात्रभर वल्ले दिले, सांग ना दादा का होडी जागेवरून हल्ली नाही. त्यावेळेला त्या होडीवाल्याने सांगितला, रोज संध्याकाळी जाताना मी ही होडी त्या झाडाला बांधतोय आणि ती बांधलेली असल्यामुळे तुम्ही रात्रभर नाही, अजून 4 दिवस जरी वल्ले दिले असते तरी होडी जरा सुद्धा पुढे सरकली नसती.
आमच्याही आयुष्यामध्ये असंच आहे ना, आम्ही बद्ध अवस्थेमध्ये वल्ले देत बसतोय. बरं, आमची परिस्थिती काय माहितीये का माऊली? भक्ती म्हणजे काय समजतोय आम्ही, परमार्थ म्हणजे काय समजतोय माहितीये का? 4-5 लाखाचा कुठेतरी गपला करायचा ना, 50,000 एखाद्या सप्त्याला देऊन टाकायचे. देऊ नका असं नाही, दिलेच पाहिजे. त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने मदत केली पाहिजे. धर्म कार्यासाठी आज आपण केलंच पाहिजे. पण तुम्ही चोरून, लबाडी करून, गफला करून, कुठेतरी अधर्म करून, कुठेतरी अनितीने वागून जर आणत असाल तर त्याचं तुम्हाला पुण्यही नाही आणि पापही नाही. देत असाल तर त्याचं पुण्यही नाही आणि पापही नाही. करोडो रुपयाचा घोटाळा करायचा आणि मग तिकडं शिर्डीला लाखो रुपये देऊन टाकायचे, अजून कुठेतरी लाखो रुपये देऊन टाकायचे. मी एका तीर्थाचं नाव घेतलं, असे अनेक तीर्थ आहेत. कशातून? माणसाला त्या पापाची भीती वाटते, त्या पापकर्माची भीती वाटते. दादा, पाप ते पापच असते, त्याचं पुण्यामध्ये कधीच रूपांतर होणार नाही, कधीच नाही. ऐकताय ना? पाप ते पापच असते. पापाचं रूपांतर तुम्ही कितीही जरी स्वतःहून पुण्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला तरी तो कधीही होत नाही. देवाधिकांना सुद्धा सुटलं नाही जे आपल्याकडून घडलं ते. दशरथ राजा प्रभू रामचंद्रांचे वडील होते, स्वतः राजा होते, पण श्रावणाची हत्या झाली. शेवटी पुत्र शोकाने मरावंच लागलं ना. अनेक उदाहरणं आहेत अशी, बरं का? पापाचं रूपांतर आम्ही पुण्यामध्ये करायचा प्रयत्न करत असू तर ते कधीच शक्य होणार नाही. पाप ते पापच आहे आणि पुण्य ते पुण्यच आहे. फक्त आम्ही कर्म करताना विचार केला पाहिजे, मी करतोय त्याला पाप म्हणतात की पुण्य म्हणतात. पाप म्हणत असतील तर आत्ताच्या आता त्याग केला पाहिजे. भले पंचपक्वान्नाचं जेवण तुम्ही पाप कर्म करून जर तुम्हाला मिळत असेल तर त्याचा त्याग करा. चटणी भाकरी खा. तुम्हाला पंचपक्वान्नाने जे समाधान होणार नाही ना, ते चटणी भाकरी खाऊन समाधान होईल निश्चित. अनितीने वागू नका, धर्माने वागू नका, धर्म आचरण करा, नीतीने वागा, नीतीने जगा. सोपं सांगू का? ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाता, बरं का, तुमची धर्मपत्नी जर तुमच्या बरोबर असेल तर किती आनंदी असता, किती खुश असता तुम्ही. आहे कोणाची भीती तुम्हाला? भीती आहे का कोणाची? पण तुमची धर्मपत्नी जर घरी ठेवून तुम्ही नको तिला जर घेऊन गेले असाल, चारे बाजूला नजर असेल तुमची, अरे इकडे आपली माणसं तर नाही ना कोणी, आपल्या गावातली पण बरीच फिरायला गेल्यात, ते आता इथंच तर नाही ना आली. आम्ही जर धर्माने वागत असू ना, धर्म कार्य जर आम्ही करत असू ना, तर आमच्या मनामध्ये जरा सुद्धा भीती नसते. पण आम्ही अधर्माने जर वागत असू ना, तर पहिले ती कर्म करण्याच्या आधी आमच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण होते. पहिली भीती निर्माण होते. तुम्ही कुठलीही कर्म घ्या रे, कुठल्याही कर्माचा विचार करा. आणि म्हणून आम्ही बद्ध अवस्थेमध्ये किती जरी प्रयत्न केले, कितीही, आम्ही कशाला भक्ती समजतोय? बद्ध अवस्थेत असताना आम्ही पापातून मुक्त होण्यासाठी भक्ती करतोय. काय करतोय रे आपण? सकाळी उठल्याबरोबर फक्त देवाला अगरबत्ती दाखवायची, आम्ही अख्खा दिवस मोकळे. सांगतो पण, रोज सकाळी देवाला अगरबत्ती लावल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. ज्यांना याचा अभिमान असेल त्यांनी कान उघडे ठेवून ऐका. देवाला आपण जी सुगंधी अगरबत्ती लावतो ती देवासाठी नाही, आपल्यासाठी तसं वातावरण निर्माण व्हावं म्हणून. ऐका, त्याला देवाला त्याची गरज नाहीये. तुम्हाला सुगंधी अगरबत्ती, तुमच्या सुगंधी अगरबत्तीला देव भुकेलेला नाहीये, मुळीच नाहीये. आम्ही जर तुपाचा दिवा जर देवाला लावत असू तर आम्ही म्हणतोय आमच्या घरी तुपाशिवाय दिवा लागत नाही. कुठे जर असेल तर मला दाखवा ते का तुपाचा दिवा लावून देव प्रसन्न होतो. नाही दादा, तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही परमार्थ करा. दिवा तुमच्या घरामध्ये लागलाच पाहिजे, अगरबत्ती तुमच्या घरामध्ये देवाच्या पुढ्यात लागलीच पाहिजे. 100% सत्य आहे, 100% खरं आहे. तुमच्या परिस्थितीप्रमाणे लावा. पण ती अगरबत्ती ओवाळताना जर तुम्ही तुमच्या मुलांना शिव्या देत असाल, तुमच्या बाईला जर शिव्या देत असाल, तुमच्या शेजाऱ्यांकडे जर वाईट नजरेने बघत असाल, शेजाऱ्यांचा द्वेष करत असाल, घरातल्यांचा द्वेष करत असाल, निंदा करत असाल, नालिस्ती करत असाल, मत्सर करत असाल, तर ती अगरबत्ती ओवाळता ओवाळता देव म्हणतोय हा पुढे पण नाही येईल तर बरं आहे. अगरबत्ती लांबच गेली, हा पुढे पण नाही येईल तर बरं आहे.
स्वतःच्या घरामध्ये दीप प्रज्वलन करत असताना, प्रकाश करत असताना जर दुसऱ्यांच्या घरातले दिवे तुम्ही विझवत असाल आणि विझवण्याचा प्रयत्न जर करत असाल, ऐकताय ना, अशी काही असतात ना गावामध्ये, संध्याकाळच्या वेळेला गावातले 4-5 तरुण घ्यायचे, एखाद्या माळ रानावर जायचं, एखादी बाटली फोडायची, त्यांना बुजबुज द्यायचा, त्यांना सवय लावून द्यायची, एकदा ते बरबाद झाले का दुसरे घ्यायचे. बरं का, असतात असे. अरे दादा, तुम्ही स्वतः बर्बाद झालेले आहेत, स्वतः बर्बाद होत आहेत, पण स्वतः बर्बाद होता होता जर इतरांची घरं जर तुम्ही उद्ध्वस्त करत असाल ना, इतरांची घरं जर तुम्ही बर्बाद करत असाल, तर ते पाप तुम्हाला फेडायला लागल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढं सत्य आहे. एखाद्याचा उद्ध्वस्त झालेला घर जर तुम्हाला चांगलं करता येत नसेल तर गप्प बसा ना, पण चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? आज चांगले चांगले तरुण धर्म कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतात, त्यांना सहकार्य करा, त्यांना बळ द्या, सामर्थ्य द्या, धर्म कार्य करण्यासाठी त्यांना पुढे करा. जर त्यांना विरोध करत असाल तर ते पाप तुम्हाला भोगायला लागल्याशिवाय राहणार नाही, पाप आहे ते. आणि म्हणून एक वेळ देवाला अगरबत्ती लावायला विसरला तरी चालेल, बरं का. एक वेळ देवाच्या पुढ्यात दीप प्रज्वलन करायला कदाचित विसरला तर चालेल, घाई गडबडीमुळे, पण चुकून सुद्धा तुमच्या डोळ्यातून वाईट नजरेने कोणाकडे पाहू नका दादा, चुकून सुद्धा पाहू नका. काय होईल माहितीये त्याचा दुष्परिणाम? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने बघितले त्यांची अवस्था बघा काय आहे. मग कृतापासून विचार करा ना, तुम्ही सत्ययुगापासून विचार करा. या कलियुगातली तर तुम्हाला उदाहरण मग कित्येक दाखवेल, कित्येक. पण सत्ययुगापासून जर आम्ही विचार केला, सत्ययुगापासून ज्यांनी ज्यांनी माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहायचा प्रयत्न केला, नाव पण शिल्लक राहिलं नाही, नावही शिल्लक राहिलं नाही. आपण कुठे आहोत? 4 ग्रंथ पाठ असतील आपले, 4 ओव्या, 4 अभंग पाठ असतील, अलग लक्षात. आपली काय उपासना आहे आणि आपली काय निष्ठा आहे, आपली काय श्रद्धा आहे, जरा विचार करा. आम्ही नामस्मरण करत असताना स्मरणिका हातात घेतली की मग आम्हाला आठवतंय कोणी किती पैसे घेतलेत आणि कोणी किती दिवस झाले दिले नाही. स्मरणिका हातात घ्यावी आणि मग आम्हाला संसार आठवावा. स्मरणिका हातात घ्यावी आणि मग आम्हाला कळावं अमकेने अमुक अमुक पीठ नेलंय, ते अजून आणून दिलं नाही. आणि मग तिथूनच ती सुनेला आवाज देते, ए ऐकलंस का, त्या अमुक काकीसने 2 अक्षर पीठ नेलं, ते पहिले घेऊन यायचं, 8 दिवस झाला आणून नाही दिलं. हे बघ आता माल घेतली ना, मग मला आठवलंय. म्हणजे माळ घेतल्यानंतर, स्मरणिका घेतल्यानंतर आम्हाला देव आठवायला पाहिजे, आम्हाला परमार्थ आठवायला पाहिजे, आम्हाला भक्ती आठवायला पाहिजे. स्मरणिका घेतल्यानंतर आम्हाला पीठ आठवते, स्मरणिका घेतल्यानंतर आम्हाला पैसे आठवतात. ही आमची उपासना आहे, ही आमची देवपूजा आहे. ऐका ना, आम्ही काय करतोय? फार एखादा ग्रंथ वाचला असेल, 4 ग्रंथ वाचले असतील, 100-200 ओव्या पाठ असतील, 100-200 अभंग पाठ असतील, पण एवढ्यात जर तुमच्या अंतःकरणामध्ये अभिमान येत असेल ना, तर कधीतरी त्या इंद्राला आठवा, ज्या पदावर बसल्यानंतर त्याच्याकडे वाईट वासना निर्माण झाली आणि अहिल्याकडं गौतम ऋषींच्या रूपात त्याला जाण्याची दुर्बुद्धी सुचली. दुर्बुद्धीच. बरं का, आपला विषय काय माहितीये का? एखाद्या वेळी जरी तुम्ही देवाला अगरबत्ती लावायला विसरला, देव कधीही कोपत नाही. ऐका, देव कधीही कोपत नाही. एखाद्या वेळी जर देवाला तुम्ही देवाच्या पुढ्यात दीप प्रज्वलन करायला विसरला, दिवा पेटवायला, दिवा लावायला जर विसरला, तर कदाचित देव कधीही कोपत नाही, कधीही नाही, कधी नाही. त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण चुकून जरी तुम्ही तुमच्या डोळ्यातून वाईट नजरेने एखाद्या स्त्रीकडे बघितलात ना, तर त्याचं परत फेड, ते पाप तुम्हाला फेडायला लागल्याशिवाय राहणार नाही. हे शास्त्र सांगतंय, हे पुराण सांगतंय, हे वाङ्मय सांगतंय संतांचं. इंद्रपदाला, आता इंद्रपद काय सहज भेटणार आहे का? नुसत्या गावाच्या सरपंचाच्या खुर्चीवर बसत असल्यानंतर काय काय करावं लागतंय ते त्यांनाच माहिती. नुसती एखादी खुर्ची जर आम्हाला हवी असेल, आमदार म्हणून जर व्हायचं असेल, आमदार म्हणून जर त्या खुर्चीवर विराजमान व्हायचं असेल, तर काय काय करावं लागतंय त्यांना माहिती आहे. इंद्रपद माणसांचा नाही, देवांचा राजा, देवांचा राजा.
काय तपश्चर्या असेल ती, काय साधना असेल त्याची, पण त्या पदावर गेल्यानंतर अहिल्याकडे वाईट नजरेने पाहण्याची इच्छा त्याच्याकडे झाली. गौतम ऋषींच्या रूपामध्ये त्या ठिकाणी दुर्बुद्धी सुचली तिला यायची. फक्त एक स्मरणात ठेवा, इंद्राला जर बघ पडू शकतात, आम्ही तर कुठली उंदर दे आमचं आम्हालाच माहिती, काय अभ्यास आमचा आणि काय पांडित्य आमच्याकडे ना काय ज्ञान आमचं. कधीही कानातून निंदा ऐकू नका, कधीही नका. अलग लक्षात. सासूचे कुटाणे ऐकायला कदाचित सुनेला आनंद वाटत असेल, पण ताई ते तुझ्यासाठीही घातक आहेत आणि तुझ्या सासूसाठीही घातक आहेत. सुनेचे कुटाणे ऐकायला कदाचित सासूला आनंद वाटत असेल, चांगला वाटत असेल, पण ते आपल्या घरासाठी घातक आहे, ते घातक आहे. आपल्या पतीविषयी जर कोणी काहीतरी अद्वा तद्वा बोलत असेल तर आपण विचार केला पाहिजे, माझ्या पतीविषयी हे भाऊजी, हे भाऊ ज्या अर्थी वाईट साईड बोलतात, या अर्थी यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच डाव आहे, ओळखता आलं पाहिजे. ती बुद्धी देवाने आम्हाला दिली ना, आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर करणं मी काय करतोय. आपली सुरुवात आहे आपुली आपण करा सोडवणं. आम्हाला जर मुक्त व्हायचंय तर आम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत ना. आम्ही कसं अडकतो एखाद्या वासनेमध्ये, आम्ही कसं अडकतो एखाद्या व्यसनामध्ये, आणि एखादा संशय जर एखाद्या माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला ना, एखाद्या बाईच्या मनामध्ये जर एखाद्या वेळी जर संशयाने घर केलं ना, घर बर्बाद करता येते, संसार उद्ध्वस्त करता येते. आज घटस्फोटापर्यंत कित्येक प्रकरण आपण पाहतोय. कारण काय, कित्येक घर आम्ही उद्ध्वस्त झालेली पाहतोय. 40-40, 50-50 वर्ष संसाराला होऊन सुद्धा एकमेकाचं तोंड पाहत नाही, दोघे वेगवेगळे राहण्याची वेळ येते. का? मुलं मला समजावतायत, नातवंड समजवतायत. संशय, आणि संशय हा माणसाचा शत्रू आहे बरं का. ऐका, माणसाला उद्ध्वस्त करणारे अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत. पण मुख्य उद्ध्वस्त करणारे 3, काम, क्रोध आणि लोभ. कामाचा अतिरेक झाला अत्याचार घडतो, लोभाचा अतिरेक झाला भ्रष्टाचार घडतो, क्रोधाचा अतिरेक झाला हिंसाचार घडतो. पण घर उद्ध्वस्त करायला मुख्य कारण 2 आहेत, चिंता आणि संशय. संशय आणि चिंता. माणसाचं शरीर निकामी खोकळा करण्याचं काम हे 2 करतात. निर्जीवाला जाळते त्याला चिता म्हणतात, मेलेल्या माणसाला जाळते तिला चिता म्हणतात, आणि सजीवाला जाळते त्याला चिंता म्हणतात. आपण विचार करतो ह्या माणसाला काय कमी आहे, पण असं का? चिंता. आपण विचार करतो ह्या बाईला काय कमी आहे, कशात लोळते? काहीतरी आहे ना आपल्या भाषेमध्ये. पण अशी का? त्याला कारण चिंता. चिंता चिंता करण्यापेक्षा चिंतन करा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एखादा संशय जर माणसाच्या एखाद्या महिलेच्या अंतःकरणामध्ये जर तो आला ना, तर हळूहळू हळूहळू त्याला अनुसरून अशा काही गोष्टी घडतात, समोर डोळ्यात पाहायला मिळतात, आणि मग तो संशय अजून बळकट होतो, घर करतो. चांगली चांगली चाललेली संसार उद्ध्वस्त होतात. कसं आम्ही बद्ध अवस्थेत जातो ना, कसं आम्ही बांधलो जातो ना, हे आमचं आम्हालाच कळत नाही. आणि एकदा बांधला ना मनुष्य, स्वतः प्रयत्न करतोय मोकळं व्हायचा. जी बाई अतिशय नको त्या गोष्टींचा विचार करते ना, चिंता करते ना, संशय अंतःकरणामध्ये घेऊन, तिला कालांतराने कळतंय की मी हे जे करते ते अतिशय चुकीचे करते. ती बोलूनही दाखवते की मी हे विचार विसरायला पाहते पण विसरू शकत नाही. बघा, तुम्हाला अनुभव असेल तुमच्या आयुष्यामध्ये, कितीतरी महिला अशा आपल्याला भेटतात की अरे ते मी विसरायला पाहतोय ना, पण ते विसरू शकत नाही. मी का माहितीये का? त्या विचारांनी घर केलेलं असतंय. माझे दादा, भाऊ, काका अनेक या ठिकाणी आहेत. दादा, तंबाखू खाणारा माणूस सुरुवात व्यसन म्हणून करत नाही, करतोय व्यसनी म्हणून सुरुवात नाही करत, तो व्यसनी नंतर होतो. दारू पिणारा माणूस व्यसन म्हणून सुरुवात करत नाही, तो व्यसनी नंतर होतो.
जसं ह्या विचारांचा आहे ना की तो त्या विचारापासून मोकळा होऊ शकत नाही, ते विचार विसरू शकत नाही, तसा एखादा मनुष्य स्वतः डॉक्टर त्याला सांगतात आता सोड तंबाखू, अमुक अमुक आजाराची लागण तुला झालेली आहे, जर नाही सोडशील दादा तर तुझं आयुष्य कमी होईल. त्याच्या मुखातल्या जर येत असेल कोण जगायला आलंय, सगळे मरालाच तर आलेत. मग सांगा याच्या मनामध्ये, याच्या पिंडामध्ये, याच्या अंतःकरणामध्ये त्या विषयाने किती घर केलेलं आहे, किती घर केलेलं आहे. एखादी त्रास देणारी वस्तू आम्ही आमच्या घरात ठेवत नाही. तुमच्या घरात विंचू आला तुम्ही ठेवाल? साप आला ठेवाल त्याला असा मस्त की आलाय चला आरती बिरती करा जरा? आपल्याला माहितीये पाय पडला शेपीवर तर चावणार, विंचवाला स्पर्श झाला की त्याचा तो धर्म करणार, त्याचा तो धर्म सोडणार नाही, दंश करण्याचं काम करणार तो. उंदीर आला आमच्या घरात, आपण ठेवू का? साधा उंदीर काय करतोय रे, फुका मारून मारून पाय खातो, कपडे खातो, फार फार नाही ठेवत ना आम्ही. आम्हाला घातक असलेल्या वस्तू जर आमच्या घरात ठेवत नाहीत आम्ही, आम्हाला त्रास देणाऱ्या वस्तू, आम्हाला त्रास देणारे प्राणी जर आमच्या घरात आम्ही ठेवत नाही, तर सांगा ना आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे विचार आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये का ठेवावे? आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे विचार आम्ही का ठेवावे? तुम्हाला तुमच्या जे काही असेल, म्हणजे अर्थात नेणिवेतून झालेली कर्म, कळत नव्हतं ना सहज व्यसन जडलं, कळत नव्हतं ना सहज ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये आले. ऐका ना माय माऊली, एखादा विचार तुम्हाला सतत सतत त्रास देतोय की नाही, तुम्ही त्या विचारापासून मोकळं व्हायचाही प्रयत्न करताय. परवा मला एक जण भेटला स्टेशनला. आता एक जण म्हणजे फार वर्षानंतर भेटला तुम्हाला, ओळखीचा माणूस, 10-12 वर्ष काही त्याची माझी भेटत नसेल मला ते वाटतंय. स्टेशनला बसलेला होता, मी सुरुवातीला ओळखलं पण नाही त्याला. तोंड बिन असं सुजलं होतं, त्याचं लाल गंजर तोंड पडलं होतं, अशी सूज मारली होती पूर्ण अंगाला. सरळ असं चाललो होतो, तेवढ्यात आवाज दिला, महाराज. म्हटलं कोण आवाज देत आहे? ओळखलं मला? म्हटलं नाही दादा. ओळख सांगितली त्याने. ओळख सांगितल्यानंतर जरा बाजूला बसलो थोडा वेळ. स्वतःहून सांगत होता मला काहीतरी औषध आणून द्या, या व्यसनापासून मी मुक्त झालो पाहिजे, या व्यसनापासून मला सुटायचं आहे, कुठेतरी न्या, मला काहीतरी औषध आणून द्या. आपला विषय असा आहे की एखादा विषय एवढा एवढा घर करतोय की नंतर त्या विषयाचा त्या माणसाला त्रास होत असतोय, स्वतःहून त्याच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतोय, पण तो मुक्त होत नाही. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय या ठिकाणी भगवंताने आपल्याला सांगितलेले. सगळ्यात सोपा उपाय काय? तुम्ही देवाला शरण जा. तुम्ही देवाला शरण जा. पण ऐका ना, नुसता शरण जा म्हणजे नतमस्तक व्हा, नमस्कार करा, साष्टांग नमस्कार घाला, पार झोपून नमस्कार घाला, याला शरण जा म्हणत नाही. देवाला शरण जाणे म्हणजे आपल्या वाईट गुणांचा त्याग करून चांगले गुण स्वीकारून देवाला नमस्कार करणं, याला म्हणतात देवाला शरण जाणं. आपल्या वाईट विचारांचा त्याग करून जे आपण केलंय त्याचा पश्चाताप तर करा, अनुताप तर झाला पाहिजे की मी जे केलं ते वाईट केलं, ते सुद्धा मान्य करायला मागत नाही मनुष्य. रावणाला कितीतरी वेळा सांगितलं, त्या बाईने सांगितलं, म्हणजे त्याच्या पत्नीने सांगितलं, मुलाने सांगितलं, भावाने सांगितलं, भावाला हाकलून काढलं त्याने त्या राज्यातून, मुलाला ठार केलं त्याने भर सभेमध्ये. बाई सांगत होती तर लोकांना बोलतो बायांचा काय सगळंच ऐकत असतंय का? मी चुकीचं आहे हे मान्यच केलं नाही ना त्याने शेवटपर्यंत. अभिमान अहंकार घेऊन उभा राहिला. मला कोण सांगणार आहे, मला सांगण्याची तुमची काय? दादा चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, मान्यच केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आम्ही या गोष्टींचा त्याग करू त्या दिवशी आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत म्हणतात देवी भेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. खऱ्या अर्थाने आम्हाला जर ही माया तरायची असेल, मायारूपी भवसागर जर तरुण जायचं असेल, या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर सुटायचं असेल तर अतिशय सोपा उपाय आहे, भगवंताला शरण जा. भगवंताला शरण जा. पहिले केलेल्या कर्माचा पश्चाताप करा, त्या कर्माचा त्याग करा, त्या कर्मापासून मुक्त व्हा आणि मग देवाला नमस्कार करा.
तुम्ही तुमच्या काजळ विहीर मध्ये जरी एखाद्या प्रतिमेच्या पुढे नमस्कार केला ना, तरी तो नमस्कार पंढरीचा पांडुरंग परमात्मा स्वीकारतोय. पण पंढरीत जाऊन, पंढरपुरात जाऊन जर तुम्ही काहीतरी चुकीची कर्म करत असाल ना, त्या प्रत्यक्षात मूर्तीच्या पुढे जाऊन जरी तुम्ही नमस्कार केला, तरी तिथे जाऊन नमस्कार केलेला सुद्धा पांडुरंग परमात्मा स्वीकारणार नाही. हे तेवढंच सत्य आहे, तेवढंच सत्य आहे. झालं ना वाल्या कोल्याकडून पूर्वी काही कर्म व्हायची ती झाली ना, केली ना त्याने सांगितलं, पण 7 राजन भरलं, 1 ना 2 नाही, काही मान्य केलं त्याने. आम्ही ते पण मान्य करायला मागत नाही. आम्ही मांजर तरी परवडलं, ते माणूस पण तसं ते खोल खरडा करते, घाण करते, त्याच्यावरती पाणी माती लोटते ते, बरं का. पण पाप पापच असते. तुम्ही किती जरी माती लोटण्याचा प्रयत्न केला तरी कधी ते आपल्या डोळ्यातून बाजूला होईल रे, ते लोकांना दिसणार नाही. पण ते करण्याच्या आधी तुम्हाला जेव्हा करायची दुर्बुद्धी सुचले ना, तेव्हाच तुम्हाला भगवंतानी पकडले, तेव्हाच तुम्हाला भगवंतानी बघितलंय आपल्या आतमध्ये असलेल्या. प्रत्येकाच्या आतमध्ये जो भगवंत आहे ना, अंतरात्मा आहे ना, त्याला सगळं कळत आहे. चोरून गुप्त रूपे करावे हे आत्म्यास होते ठावे, कर्तृत्व याचेनी स्वभावे सकळ काही. एवढं जरी आम्ही स्मरणात ठेवलं तरी आम्ही लगेच आमच्यामध्ये परिवर्तन होईल, की आम्ही चोरून गुप्त रूपे जे जे काही करतोय ना, ते आमच्या अंतरात्म्याला कळते. पाहणारा आम्ही काय करतोय, वाईट कर्म करताना पहिले इकडे तिकडे पाहतो आणि मग ती वाईट कर्म करतोय. ते इकडे तिकडे पाहण्याच्या आधी ज्या वेळेला ती दुर्बुद्धी आम्हाला सुचते ना, त्याच वेळेला आमच्या मनामध्ये विचार आला पाहिजे, आम्हाला अंतरात्म्याने पकडले, आम्हाला आमच्या देवाने पकडले. सुचणारच नाही ना ती दुर्बुद्धी, आमच्याकडे तो विचार पण येणार नाही. अनेक आले, बोलतो अनेकांना हेच काम केलं मी, मार जोड करायची, त्यांच्याकडे काय असेल ते द्रव्य काढायचं, घ्यायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं. बोलतोय कोण? वाल्या कोली. त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं म्हणे. हीच कर्म, हेच कार्य त्याने केलं, बरं का. खोटं वाटतंय म्हणे तुम्हाला? ही बघा 7 रांजण भरले, त्याचे नुसते भरले होते, आमचे ओसंडून वाहतात, साथीच्या साथी. काय ओसंडून वाहतात, ओसंडून चालले तरी आम्ही थांबत नाही. आम्हाला रावण दाखवावा लागतो. त्याला कारण काय माहितीये का? तो रावण सांगता सांगता कधीतरी आम्ही आमच्या स्वतःचा विचार केला पाहिजे, त्यापैकी माझ्याकडे काही आहे का, असेल तर त्याग केला पाहिजे. कशासाठी दाखवतात संत? अवगुण का दाखवतात? गुण कळण्यासाठी अवगुण दाखवतात. रात्र नसली तर दिवसाची किंमत काय आम्हाला कळली असती? अंधार आहे म्हणून प्रकाशाची किंमत आम्हाला कळते ना. आमचे अवगुण आम्हाला का दाखवले जातात? आमचे वाईट कर्म, आमचे वाईट गुण का दाखवले जातात? त्याग घडावा म्हणून, त्याग घडला पाहिजे त्याचा. आम्हाला मजा यावी म्हणून नाही, कळलं पाहिजे आम्हाला, अरे ना हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे, त्याचा त्यागच केला पाहिजे. साथीच्या साथी आमचे भरलेत, 2, 4, 6 आणि 7. दोन्ही डोळ्याने आम्ही काय करतो? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, डोळे तुम्ही घ्यावं सुख पहा, पांडुरंग परमात्म्याचे रूप. पांडुरंग परमात्मा आम्हाला सर्वत्र दिसतो. जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाय अभ्यंतरी तो पांडुरंग परमात्मा भरून उरलेला. ज्या दिवशी दिसेल त्या दिवशी काशीशी आणलेली गंगा मी गाढवाला पाहतो. ज्या दिवशी दिसेल त्या दिवशी कुत्र्याने जर पोळी पळवली तर त्याच्या मागे मी तुपाची वाटी घेऊन जाऊ नका, कमीत कमी काठी तरी घेऊन जाऊ नका. काय काही माणसाची वृत्ती असते ना बाबा, काही नाही हो. एखाद्या ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये बिचारा निवांत पडलेला असतोय, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तिथे त्याला जरा गारवा वाटला, खाली जमीन ओली आहे म्हणून झोपलेला आहे, मस्त की झोपलाय निवांत. कोणाचं काही केलं नाही, कोणाचं काही चावलं नाही, कोणाचं काही पळवलं नाही, अजिबात नाही. काय वृत्तीची काही समाजामध्ये माणसं असतात ना, बरोबर निहाळणार, दगड उचलणार, नेम धरणार, त्याच्या मारली की ते ओरडत पळालं का यांना समाधान वाटतंय. दुसऱ्याला दुःख देणाऱ्या माणसाने आयुष्यात कधी सुखाची अपेक्षा करू नये, आणि जर करत असाल तर तो तुमचा भ्रम आहे. समजतंय ना? काय विषय, काय विचार आहे बघा ना माणसाचे. एखाद्या माणसाच्या मैतावर जर माणूस गेला तर घरात आंघोळ केल्याशिवाय घरात येत नाही तो. खरंय की खोटं आहे?
पण आंघोळ करून झाली, कपडे चेंज केले का नाही केले, लगेच नाक्याहून अर्धा किलो पाव किलो घेऊन येतो मेलेला प्राणी, मेलेला पक्षी घरात घेऊन येतोय तो. माणसाच्या, मेलेल्या माणसाच्या अंगाला शिवला तरी त्याला आंघोळ करावी लागते. मेलेला प्राणी घरी घेऊन येतोय तो.